श्री स्वामी समर्थ. नमस्कार, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं वाडी किचन आणि ब्लॉगमध्ये. तर आज आपण खानदेशी लग्नाच्या हळदीचा व्हिडिओ बघणार आहे. तर इथे लग्न होतं माझ्या काकांच्या मुलीचं. तर लग्नासाठी असं असतं की ज्या वराडणी आलेल्या असतात त्या सगळ्या आधी लसूण वगैरेची तयारी करतात, पंक्तीचा. काही ठिकाणी ऑर्डर दिलेले असतात, काही ठिकाणी असं घरगुती करतात. तर इकडे आला आहे आमचा सानुड्या. माझी आई पण आली होती. इकडे दिलीप भाऊ समा आमचे बसलेले, जेवायचे बाकी होते. आमचा मादा, आमचे बाबा बसलेले इकडे. त्यानंतर मग इकडे हळदीचा कार्यक्रम झाला संध्याकाळी. पूनमची हळद होती, छकुली आणि तिच्या मिस्टरांच्या आजची हळद होती. तर त्यानंतर मग 5 सवासनींनी ते हळद लावली. तर माझ्या काकांची मुलगी होती, तिचं लग्न होतं. तर आपल्या खानदेशामध्ये पद्धत आहे की वऱ्हाडणी बोलवतात लग्नाला. तर त्यामध्ये मी पण एक वऱ्हाडीण होती. म्हणजे आपल्याकडे अशी पद्धत आहे की भाडं वगैरे देतात बायकांना आणि बोलवतात लग्नाला. तर इथे जवळपास आमच्याकडे काही ठिकाणी 100, काही ठिकाणी 150 अशा बायकांना भाडे वगैरे दिलेले जातात आणि लग्नाला बोलवतात. खास करून सासूरवासिनींसाठी पहिले काही होतं नाही, त्यामुळे इथे लग्नाला बोलवायचे की लग्नाच्या निमित्ताने 7-8 दिवस यायचे. पहिले सगळी तयारी वगैरे व्हायची, कारण पहिले सगळं घरीच करावं लागत होतं. आता सगळीकडे ऑर्डर वगैरे दिल्या जातात, त्यामुळे मग एवढं काही काम नसतं बायकांना. पण नंतर वेळेनुसार बदलत असतं सगळंच. तर इथे हळदीची वेळ झाली होती संध्याकाळी. सगळी तयारी सकाळीच केलेली होती आणि मग इथे आम्ही 5 जणींनी मिळून वगैरे हळद लावली. तर इथे आमचे प्रतीक्षाच्या आजची हळद होती. इथे नवरीच्या आत्या, बहीण, मी आणि एक तिची मावशी आणि एक आत्याची मुलगी, असे उभे होते 5 जण. 5 गळ्यामध्ये टाकतात हा दोरा, त्याला हळद वगैरे लावून. हळदीचं म्हणतात त्याला. एक हळदीचं आणि तेलनाचं असे 2 प्रकारचे दोरे गळ्यामध्ये टाकलेले असतात. तर इकडे आमचा सानुड्या खेळत होता सगळ्यांसोबत. तर खूप मजा येत होती तिला रुद्र ध्रुव भाविकसोबत खेळायला. तर इकडे मग वाण वगैरे घेतले. वाणं घेताना नाव वगैरे सांगायचे एकमेकांच्या नवऱ्यांचे आणि नंतर मग ते वाण देतात. वाण म्हणजे 5 पुऱ्या असतात, त्यामध्ये गूळ बांधलेला असतो. तर हे जे सवासनी असतात त्यांना दिलेलं असतं हे वाण. नवरीच्या हातून देतात आणि तेव्हा नवरीचे डोळे झाकून घेतात. असं म्हणतात वाण उघडे नको पडायला, म्हणजे काही उघडे नको पडायला आमच्या मुलांच्या संसारात. त्यामुळे असं म्हणतात वाण झाकूनच दिलं जातं म्हणून. तर इथे सगळे जमलेले हळदीला. तर गावाकडचं लग्न म्हटल्यावर खूप मजा असते. खूप लोक येतात आणि सगळे जवळपासचे गावातले सगळे नातेवाईक वगैरे आणि सगळ्यांना जे आपुलकीने बांधून ठेवतात त्यांच्या घरी तर आवर्जून वगैरे जातात. तसे आमच्या आजींचा आणि त्यांचा स्वभाव चांगला आहे, काका काकू, तर सगळेच येतात. तर इकडे पूजा जवळ बसली आहे. सानवी इकडे रुद्र तिला सोडतच नव्हता, म्हणून तर नवरीचे आई वडील आले इथे. तर काका काकू आमचे, हे तिचे मोठे आई वडील आहे. तर लहानपणीच लग्न होतात गावाला. लहान असताना तर म्हणजे नवरी एकदम जास्त काही मोठी वगैरे नसते. इकडे माझी आत्या मागे पुऱ्या वगैरे वाटत होती. आत्याचा मान असतो पुऱ्या वाटायचा. तिकडे दुसरे काका आहे, माझे काका काकू, बाबा बसले. नंतर मग इथे ओवाळणीसाठी बसवतात बाजूला, कारण मानानुसार ते बसवलं जातात. सगळ्यात पहिले मोठी लोक, नंतर त्यानंतर असं उतरता क्रम असतो. नंतर तिचे मोठे आई बाबा आणि तिचे आई वडील बसले. मग नंतर सगळ्यांना सामान दिला जातो. तर सगळे ओवाळणी वगैरे टाकतात. इथे आत्या घेत होती ओवाळणी आणि तिकडे त्या माणसाला देत होती, कारण जे आपल्याकडे न्हावी असतात त्यांच्याकडे देतात ओवाळणी. इकडे माझे आई दादा आलेले, त्यांनी पण टाकली होती ओवाळणी. नंतर मग आम्ही टाकली होती. तर हे एक असतं, आपल्या मुलीच्या अंगावरून मुलाच्या अंगावरून उतरवून टाकतात सगळीकडे. तर आत्याने टाकली माझ्या. तर इथे आलेले होते ज्यांच्या हातची हळद होती, प्रतीक्षा आणि योगेश पाहुणा आमचे, त्यांनी पण टाकली होती ओवाळणी. तर असा हा कार्यक्रम असतो भरगच्च आणि छान असं वाटतं. हळदीच्या दिवशी, लग्नाच्या दिवशी 2 दिवस तरी पूर्ण हा कार्यक्रम असतो लग्नाच्या ठिकाणी. तर गावामध्ये जी मजा असते ती आपल्याकडे हॉलवर असतं. तर हॉलवर काय एका दिवसातच सगळं उरकून घेतात, पण लग्नाला म्हटलं की 2-3 दिवस आणि त्याच्या आधीची तयारी खूप असते, त्यामुळे असतं. तर इथे जे मानाचे लोक असतात त्यांच्या पाया वगैरे पडायच्या असतात, कारण
जी सून वगैरे असते त्या पाया पडतात खाली बसलेले मोठ्या लोकांच्या. तरी ते आमच्या मादा आणि रुपाली त्यांनी पण टाकली होती ओवाळणी. म्हणून तरी ते सगळ्यांचं बसून झालं ओवाळणी वगैरे टाकायला. त्यानंतर मग फोटो वगैरे काढले. आणि इकडे एका बाजूला चालू होती भाजीची तयारी, शेवभाजीची. तर शेवभाजीच्या पूर्ण व्हिडिओ मी टाकेल चॅनलवर, नक्की बघा. तर ही जी भाजी असते त्याची चवही वेगळीच असते. नंतर मग फोटो वगैरे काढले. तर इकडे आमचे ध्रुव आणि रुद्र हे माझ्या मोठ्या भावाची मुलं आहे. आणि इकडे मग सगळ्या भावांनी तिच्यासोबत फोटो वगैरे काढलेला होता. इकडे सगळे पांडव फॅमिली बसलेली होती. नंतर मग दुसरे काका काकू आले आणि मग अशा प्रकारे हळदीचा समारंभ पार पडला. मग नंतर रात्री थोडेसे नाचले वगैरे होते DJ वगैरे लावून आणि सगळ्यांनी फोटो वगैरे काढले. तर छान असा कार्यक्रम पार पडला. कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा. असेच खानदेशी लग्न पद्धतीचे व्हिडिओ, खानदेशी चालीरीती आपण बघूया आमच्या व्हिडिओमध्ये चॅनलवर. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक पेजवर असतील तर त्यालाही फॉलो करा. त्यानंतर रात्री ही पंगत बसली. तर रात्री जवळपास 2-2 शिरोक असतातच. 2 दिवस जेवायला 2-4 टाईम समजा असं धरून चालतो आपण. तर सगळे नातेवाईक वराडणी म्हणतो त्या वराडणी वगैरे सगळे वाढतात, जेवतात एकमेकांना मदत वगैरे करून. कारण हा सोहळाच तसा असो भाऊबंदकीचा. त्यामुळे लग्न म्हणजे खूप अशी याची गोष्ट असते आपल्याकडे आनंदाची.